हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण मार्केटिंगसाठी निघालो आहोत नानाशी येथे. तर चला तुम्हाला मी एक दृश्य दाखवतो मित्रांनो. तर हे बघा, आता सध्या मी पोहोचलो आहे गोळशी फाटा येथे. पूर्ण धुकं दिसतंय तुम्हाला. हे बघा, खूप मोठ्या प्रमाणात धुकं पसरलेलं आहे. तर अशा प्रकारचं क्लायमेट आहे सध्या आज नानासी परिसरामध्ये. हे बघा, बघू शकता तुम्ही. संपूर्ण जो हा हायवे आहे, पेठ हायवे, तर बघू शकता पूर्ण रस्ता हा पूर्ण फॉग दिसतोय तुम्हाला रस्त्यावरती. बघा, बघू शकता तुम्ही. सध्या नाशिकमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला क्लायमेट आहे ना मित्रांनो, बघायला मिळतंय. कधी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस, कधी पाऊस असतो, कधी हा धुकेचं प्रमाण असतं, कधी थंडी असते. तर सगळ्या प्रकारचे सध्या आजकाल ना नाशिक पूर्ण जिल्ह्यामध्ये मित्रांनो असं वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण तुम्हाला बघायला मिळतंय. काल इतका पाऊस होता नाशिकमध्ये, आज बघा पाऊस पण आहे आणि धुकंही खूप मोठ्या प्रमाणात पडलं आहे. तर आता आपण सध्या गोळशी फाटावरती आहोत. तर इथून आपण या नानासी साईडला एक रस्ता जातो, तिकडे आपल्याला जायचं आहे कामाला. हा नानासी फाटा आहे. हा आपल्याला आता पुढे जायचं आहे. गोळशी, नानासी वगैरे त्या साईडला जायचं आहे आपल्या कामाला. इथून एक फाटा फुटतो. ह्या बाजूला जर तुम्ही गेलात तर इकडे चालखेड आणि कोकणगाव वगैरे हा रस्ता आहे हा या बाजूला. तर आपल्याला आता पुढे जायचं आहे. आणि इथे ना मित्रांनो एक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग याचं एक बोर खूप मोठ्या प्रमाणात होतो ना. तर ह्या प्रवाहाच्या माध्यमातून आहे ना आपल्याला मराठवाडा जे आहे तिथे पाणी पुरवठा जे आहे ते करण्याचा हा उद्देश असल्यामुळं इथून मोठ्या प्रमाणात आहे ना, आता बघू शकता तुम्ही, इथून एक आहे ना खोदकाम चालू आहे. म्हणजे एक कॅनल जो आहे तो कॅनलच्या माध्यमातून हा एक प्रवाह आहे इथे. तिथून पाणी पुरवठा केला जाणार आहे इकडनं मराठवाड्यासाठी खास करून. तर हा जो आपण बघितला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाचा प्रोजेक्ट आहे, खूप मोठा प्रोजेक्ट आहे तो. तर इकडून खूप म्हणजे बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगैरे हिंगोली, नांदेड त्या परिसरामध्ये कॅनलद्वारे पाणी पुरवठा होणार आहे मित्रांनो. म्हणजे पाणी इथून पाणी ना इथून सोडलं जातं मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, इथे खूप मोठा प्रोजेक्ट तयार होतोय हा. हे बघा, हा बघू शकता किती खोल प्रोजेक्ट आहे हा. तुम्हाला आपल्या गाडीतूनच दाखवतो मी. तर बघा किती खोल आहे हा, बघू शकता तुम्ही. तर आपण जे आता बोर्ड वाचलं ना, तर इथून पाणी आहे ना मित्रांनो हे आपल्या मराठवाडा परिसरामध्ये आहे ना इथून ह्या कॅनलच्या माध्यमातून पोहोचले जाणार आहे. तर बघा, आता हा सुरू झालेला प्रोजेक्ट हा. पाणी थोड्या प्रमाणात ह्या म्हणजे इथून जात आहे. बघा, बघू शकता खूप मोठा खोल आहे मित्रांनो तो प्रोजेक्ट. हे बघा, बघू शकता तुम्ही, खूपच खोल आहे. तर हे आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यापासून अवघ्या 60 मीटरवर असलेलं एक नानाशीपासून जवळच असलेलं एक गाव आहे पिंपरपाडा म्हणून. तर हे आहे पिंपरपाडा धरण.
धरण खूप असं अतिशय सुंदर आहे आणि बघण्यासारखं आहे. मला तर मी कामावरनं जाताना मला एक अतिशय सुंदर ठिकाण दिसलं, म्हणून मी इथे थांबलो आहे मित्रांनो. तर ते ठिकाण म्हणजेच हेच पिंपरपाडा धरण आहे मित्रांनो. पावसाळ्यामध्ये हे धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील पाण्याचा अथांग साठा, आजूबाजूचं हिरवगार निसर्ग, थंडगार वारा आणि शांत वातावरण मनाला अक्षरशः प्रसन्न करून टाकतं मित्रांनो. अशा सुंदर ठिकाणी काही क्षण घालवण्याची मजाच काही वेगळीच असते. जर तुम्ही नाशिक फिरायला येत असाल तर पिंपरपाडा धरण हे नक्की भेट देण्यासारखं ठिकाण आहे मित्रांनो. तुम्हाला हा निसर्ग प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राजू काळे व्लॉग चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणच्या नवीन लोकेशनला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो. आणि ह्या धरणाचं वैशिष्ट्य असं आहे की येथील शेतीला हे पाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी या पाण्याचा वापर करतात. तर बघू शकता तुम्ही इथं इतक्या मोठ्या प्रमाणात आहे ना पाणी. नानाशीजवळ एक गाव आहे. हे धरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरलेलं आहे सध्या. बघू शकता मोठी आहे. या धरणात भरला आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नाही कमेंट करून. मनात एक प्रकल्प आहे हा बघू शकता. तलाव ह्या परिसरामध्ये खूप पाऊस होत असल्या कारणाने आता हे जो प्रकल्प आहे तर हा पूर्णपणे जलसाठा बघू शकता तुम्ही. या प्रकल्पामध्ये पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. बघू शकता तुम्ही मागच्या बाजूला. तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आपण नक्की लाईक कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह नवीन लोकेशनसह. तोपर्यंत बाय बाय, सी यू.